नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. मी निखिल. आपला मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, रायगडचा पेपर आलेला आहे आणि त्याची ॲन्सर की सुद्धा आलेली आहे. 13/10ला पेपर झाला आहे. तर याची सर्व उत्तरे आपण बघत आहोत 100च्या 100. याआधी आपण संभाव्य ॲन्सर की बघितली, तर त्याच्यामध्ये बघूयात आपण सर्व प्रश्न कोणते कोणते बरोबर आणि कोणते होते चुकलेले. आता या व्हिडिओमध्ये एकही प्रश्न चुकीचा नाही आहे. त्यांच्या आन्सर कीनुसार आपण उत्तरे बघत आहोत. तर पहिला प्रश्न बघा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे एकही चूक माझी तुम्हाला दिसणार नाही. जर दिसली त्या दिवसापासून व्हिडिओ बनवायचं मी बंद करेन. पहिला प्रश्न बघा, कोविड-19 विरुद्ध भारत सरकारला मदतीसाठी भारतीय सैन्य दलाने 27 मार्च 2021 रोजी कोणते अभियान सुरू केले? तर पहिला ऑप्शन आहे प्रोजेक्ट प्लॅटिना, शक्ती अभियान, ऑपरेशन नमस्ते, ऑपरेशन मदत. तर याचं योग्य उत्तर आहे सी, ऑपरेशन नमस्ते. मित्रांनो, आपण ही जी आहे ती सी ॲन्सर की बघत आहोत. सी सेट बघत आहोत, सी सेट रायगडचा. दुसरं बघा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बी, वॉशिंग्टन DC, अमेरिका. तिसऱ्याचं उत्तर त्यांनी दिलं आहे. सोल्युशन मी तुम्हाला पाहिजे असेल कमेंट करून सांगा, सोल्युशनसुद्धा मी देईन. डी, 0. सोल्युशनचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल, 100% मिळेल. 14, मोटार वाहन अधिनियम 1988मध्ये अपघात घडल्यास वाहन चालकाची कर्तव्ये ही कुठल्या कलमाअंतर्गत दिलेली आहेत? ज्यांचा चालकचा पेपर बाकी आहे, 17 तारखेला आहे बहुतेक यांचा, तर त्यांनी लक्षात घ्यायचं आहे. 4चं उत्तर बघा काय येतं, डी आन्सर की आहे मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 134. मला संकष्टीला चंद्र दिसला. तर याचं योग्य उत्तर येतं सी, करता ओळखायला सांगितलं आहे. दिसणारे काय, तर काय येतो चंद्र, त्यामुळे काय येतं करता शोधायचं असेल तर तुम्हाला दिसणारे, नारे हे प्रत्यय लावून त्याला प्रश्न विचारायचा आहे, तेव्हा तुम्हाला करता भेटतो. आणि क्रिया कोणावर झाली, तर तो काय आला, दिसण्याची क्रिया कोणावर झाली, माझ्यावर झाली, त्यामुळे काय येतो तो कर्म झाला. दुसरा बघा, 6वा प्रश्न, मोटार वाहन अधिनियम 1988चे कलम 43 नुसार वाहनांची तात्पुरती नोंदणी केलेला कालावधी जास्तीत जास्त टिंब एवढा राहील. तर याचं योग्य उत्तर आहे 1 महिना, म्हणजे 30 दिवस. पुढचा प्रश्न बघा, वळण घेण्यापूर्वी वाहन चालकाने किमान किती अंतरापूर्वी वळण्याचा इशारा देणे आवश्यक आहे? 7 नंबरचं उत्तर येतं सी, 30 मीटर. दिलीप त्याच्या घरापासून, आपण याचे सोल्युशन घेऊयात. पूर्ण प्रश्न कट झालेला आहे. याचं उत्तर तर बी, याचं योग्य उत्तर आहे. 9 बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर ICS भारतीय सिव्हिल सेवा अधिकारी श्री CD देशमुख हे महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यातील होते? तर याचं योग्य उत्तर येतं बी, रायगड. 10 बघा, पॅराऑलिम्पिक 2020मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारताचा भालाफेकपटू कोण? तर पॅराऑलिम्पिक म्हणलं आहे, त्यामुळे पॅराऑलिम्पिकचं उत्तर येतं सुमित अंतिल. फक्त ऑलिम्पिक म्हणले असते तर याचं उत्तर आलं असतं नीरज चोप्रा. तर याचं योग्य उत्तर सध्या काय आहे, 10चं डी. पुढचा प्रश्न बघा, शाहू महाराज, हा महत्त्वाचा प्रश्न होता, संभाव्यमध्ये आपण घेतलं होतं. तर बघूया याचं योग्य उत्तर काय येतं. शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनरुज्जीवन केले? तर याचं योग्य उत्तर 11चं येतं डी. मी योग्य उत्तर दिलं होतं, बऱ्याच जणांना यामध्ये कन्फ्युजन होतं, तरीही मी त्यांना सांगत होतो, तरीही त्यांनी म्हणत होते सर उत्तरे चुकीचं देऊ नका. तर याचं योग्य उत्तर मी तुम्हाला आधीच दिलं होतं. याचं उत्तर आहे डी, परशुराम घोसरवाडकर. 12 बघा, 5 × 6 1.6 वजा. तर याचं योग्य उत्तर आपण काढूयात. याचं योग्य उत्तर येतं 4. सोल्युशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल. 13 बघा, संमती विना सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहनांची शर्यत लावणे आणि वेग आजमावणे यास मोटार वाहन अधिनियम 1988 कोणत्या कलमान्वये शिक्षा आहे? तर सी, रेसिंग करण्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं 189 कलम आहे रेसिंगसाठी. पुढचा प्रश्न बघा, येणार असेल तर येईन बापडा. 14चं उत्तर येतं बी, व्यर्थ उद्गारवाचक. 15 बघा,
महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम 1989चा आहे, लक्षात ठेवायचं आहे. चालकांना लायसनऐवजी तात्पुरते अधिकारपत्र देण्याबाबत नियम कोणता? तात्पुरतं म्हणलं आहे तर याच्यासाठी योग्य उत्तर आहे सी, नियम क्रमांक 14. खालील आकृती पहा आणि त्याच्या जागी प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा. तर याचं योग्य उत्तर तर बी 24. आपण याचं सोल्युशन बघूयात, 100% बघूयात. 17 बघा, 988च्या रकमेवर 18% दराने 5 वर्षात किती सरळ व्याज मिळेल? तर याचं योग्य उत्तर तर सी 889.20. सदूची 5 विषयातील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या 2 विषयात त्याला 173 गुण मिळाले, तर त्याची 7 विषयातील एकूण गुणांची सरासरी किती? तर 18चं उत्तर तर ए 68. 17चं येतं सी. ठीक आहे. 19 बघूया, डायरेक्ट आपण उत्तरं घेऊयात जास्त वेळ न घालवता. याचं उत्तर सांगितलं यांनी डी 17. ऑपरेशन पोलो हैदराबाद, एका रांगेत 21चं उत्तर बघूयात आपण काय येतं सी 33. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली, या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता? आणि म्हणलं आहे, आणि म्हणल्यानंतर हे समुच्चय झाला, त्यामुळे समुच्चयबोधक उभयान्वयी अवयव, याचं योग्य उत्तर येईल. पुढचं, मनालीचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व मीनाक्षी असे म्हणतात. तर 23चं उत्तर येतं बी मीनाक्षी. पुढचा प्रश्न बघा, 24. अपघात प्रसंगी चालकाचे कर्तव्यासंबंधित तरतूद कोणत्या कलमात आहे? याचं योग्य उत्तर तर ए, मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 134. 25चं उत्तर काय येतं बघूया, 0.005625 म्हणजे ऑब्लिक 0.25. याचं काय उत्तर होतं? 25चं उत्तर तर डी. इथं आपल्याला गेलेलं आहे 0.15 असेल इथे कदाचित. 26 हे बघा, सी सेट आहे आपला, सी सेट इथे दिसतो तुम्हाला, ए प्लस बी. 26चं उत्तर काय येतं बघूया आपण. मित्रांनो, हा प्रश्न रद्द झालेला आहे, त्यामुळे हा चुकीचा प्रश्न आहे. ॲन्सर कीनुसार ते रद्द केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, 27चं उत्तर काय दिलं बी, न्यूझीलंड. स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम न्यूझीलंड देशाने बहाल केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? त्याचं योग्य उत्तर तर सी, राजगड. खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? तर याचं योग्य उत्तर 29चं सी, पोलाद. पुढचा प्रश्न बघा, मंत्रालय. तर याचं योग्य उत्तर तर 30चं सी, मंत्री अधिक आलय. 31चं उत्तर पण रद्द केलेलं आहे, हे सुद्धा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, कृष्णार्पण. कृष्णार्पण हा समास कोणत्या समास प्रकारचा आहे? तर याचं योग्य उत्तर मी तुम्हाला सांगितलं आहे याआधी पण, चतुर्थ तत्पुरुष. चतुर्थ काय येतं? तत्पुरुष समास, म्हणजे कृष्णाला अर्पण, त्यामुळे संप्रदान आहे त्यामध्ये. फोड करून बघायची. असा जर प्रश्न आला तर मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, त्याची फोड करून बघायची. तुम्हाला 100% त्याचा तुम्हाला प्रकार समजतो. तर म्हणजे प्रकार तर तुम्हाला माहिती असतो, परंतु तुमची त्यांना विभक्ती समजते. तर कृष्णार्पणचं आपण काय करतो, कृष्णाला अर्पण. पण इथे काय झालं, ला प्रत्यय लागला आहे, त्यामुळे हे काय झालं, एकतर द्वितीय येईल किंवा चतुर्थी येईल. आणि इथे काय आलं, अर्पण आहे. अर्पण असल्यामुळे इथे काय झालं, संप्रदान म्हणजे दान आहे, त्यामुळे ते काय आलं, चतुर्थी. लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं आहे. 33 नंबरचं आपण उत्तर बघूयात. 33चं येतं ए, 2079. खरे खोटे. तुम्हाला मी सांगितलं आहे खरे खोटे हे वैकल्पिक द्वंद्वमध्ये जातं, खरे किंवा खोटे. याचं योग्य उत्तर तर 34चं डी. 35 बघा, कॉशन साईन म्हणजे खून आकृती, कॉशनरी. तुम्हाला खून केले जाते त्यामध्ये सी. तुम्हाला इथे त्रिकोणात्मक जे आहेत ते सावधानतेचं दर्शवतात, तुम्हाला सावधानतेचा इशारा असता त्यामध्ये. 36 उत्तर तर ए. बघा काय आहे, पातळी विचारलं आहे. रक्तातील कमाल पातळी तुम्हाला माहिती आहे 30 ml / 100 ml. 37 याचं उत्तर तर 10 मिनिटे. हा प्रश्न कट झालेला आहे 38 नंबर. तर 38 नंबरचं उत्तर बघूया आपण डायरेक्ट. टाकीचा 207 भाग. प्रश्न कॅन्सलच करूया आपण सुद्धा. 39 बघा, 51 ते 70 संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज. तर याचं योग्य उत्तर येतं बी 10. 40 डी
135 अंश सोपा आहे. तुम्हाला मी याचं आन्सर की देईल, सोल्युशनसुद्धा देईल. याचं उत्तर तर 1 तुम्हाला मी सांगितलं आहे. डोळे अलगत घरे उचलती, काळोखाच्या उशी वरुणी. मित्रांनो, याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, जणू काही घर हे माणसाप्रमाणे वागत आहे. तेव्हा तुम्हाला कोणता अलंकार होतो? चेतना गुणवती अलंकार होतो. लक्षात ठेवायचं आहे. चेतना गुणवती अलंकार पण पाठ करा, विरोधाभाससुद्धा पाठ करा, दृष्टांत पाठ करा, अतिशयोक्ती पाठ करा. याच्यावरती प्रश्न याआधी आलेत, फक्त यावरती आला नव्हता, त्यामुळे यावरती आलेला आहे. विरोधाभासवर आलेला नाही, त्यामुळे विरोधाभासवरही तुम्हाला 100% प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न 42. इंग्लंडच्या राजाचे सिंहासन कधीही रिकामे नसते. तर 42चं उत्तर येतं उद्देश विस्तार. तर उद्देश विस्तार आहे. काय सांगितलं आहे? पृथक्करण कसे करता येईल. तर उद्देश विस्तार ह्याच्या खाली अंडरलाईन होती. तर 42 होतं तर बी, उद्देश विस्तार. आपण याचं उत्तर तुम्हाला दिलेलं होतंच. एकादशीच्या घरी शिवरात्र. एकादशीच्या घरी शिवरात्र याचं योग्य उत्तर आहे अडचणी मागून अडचणी येणे. हे याचं योग्य उत्तर होतं. आपलं 1 यामध्ये हे चुकलं होतं, तर त्याचं आपण दुरुस्ती करून घेऊयात. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. डी नाही येत, सी येतं. 44 बघा, प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येईल. 44चं उत्तर येतं बी, 104. 45चं उत्तर येतं डी, 50%. 46चं उत्तर येतं ए, 14. 47चं उत्तर येतं बी, 32,976. 48चं उत्तर येतं डी, 9. 49चं उत्तर येतं बी, 1927. म्हणजे काय? जी केचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 सत्याळ्यांचा सत्याग्रह कधी केला होता. तर हे तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे. याचं योग्य उत्तर होतं बी, 1927. सरिताचे वय, त्याचं उत्तर काय येतं सी, 20. गडी गाय रानात राणे घेऊन गुरे घेऊन गेला आहे. अधोरेखित शब्दाचा कोणत्या प्रकारात येतो? गाय रानात हा शब्द कोणता येतो? सामासिक. मित्रांनो, सामासिक प्रश्न आहे. 52. पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन, याचं उत्तर काय येतं बी, 3 kg. 53. एक माकड 15 मीटर, याचं काय उत्तर येतं 53 डी, 11. 54 ना बघा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळालेलं नाही. याचं योग्य उत्तर येतं डी, महात्मा गांधी. 5 वेळा नामांकन मिळालं होतं, परंतु एकदाही त्यांना मिळालेलं नाही. 55चं उत्तर बघा, सातारा 2014ला विचारला होता, आहे तसा तुम्हाला इथे विचारलेला आहे. त्यामुळे मागच्या प्रश्नपत्रिका तुम्ही वाचत चला. 572 प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. संभाव्य जे आहेत त्यामधलेच सर्व प्रश्न इथे येत आहेत. त्यामुळे बघा 55 नंबरचं उत्तर येतं ए, श्रीवर्धन पहिले येतं, नंतर जयगड. उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हटलं आहे, तर उत्तरेकडून दक्षिणेकडे काय येतं श्रीवर्धन, जयगड, विजयदुर्ग, मालवण. 56. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही. तर याचे योग्य उत्तर तर डी, विधान परिषदेचे निर्वाचित सदस्य. 57 बघा, दुमार्गी रस्त्यावर आपले वाहन नादुरुस्त झाले आहे. असा इशारा देणारा त्रिकोण आपण काय प्रदर्शित कराल. म्हणजे काय सांगायचं आहे, वाहनामागे 20 मीटर अंतरावर, वाहनामागे 50 मीटर अंतरावर. त्याचं योग्य उत्तर यांनी दिलं बी, वाहनामागे 50 मीटर अंतरावर. 58 बघा, 65चा वर्ग वजा 16चा वर्ग म्हणजे किती. याचं योग्य उत्तर येतं बी, 63. मूळ संविधानामध्ये किती कलमे होते. तर मूळ संविधानामध्ये 395 कलमे होते आणि 12 भाग होते आणि 25 विभाग होते. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, 60 नंबर, 2015 साली राहुलचा 5वा वाढदिवस. याचं योग्य उत्तर काय येतं 60चं बी, शुक्रवार. परिवहन संवर्गातील वाहन चालवण्यासाठी परवाना प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती विचारलं आहे. 61चं उत्तर तर बी, 20 वर्ष. 62. पुढील चिन्ह काय दर्शवते. पी आहे, इकडे तिकडे आहे, तर याचं योग्य उत्तर आहे 62 नंबर सी, दोन्ही बाजूला वाहने उभी करण्यास परवानगी आहे. फक्त हे काढून हे दिलं असते तर फक्त उजव्या बाजूला आणि इकडे दिलं असते तर डाव्या बाजूला. सोपा आहे. 63. पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. सर्वात लहान अपूर्णांक कसं शोधायचं बघा बी, 13/18. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की घेऊया त्याचा. 64. हे चिन्ह काय दर्शवते. तर हे चिन्ह काय दर्शवते,
याचं योग्य उत्तर आहे धोकादायक खळग आहे. तर धोका दाखवतो, धोका दर्शवतो. 64चं उत्तर येतं 1. 65चं उत्तरसुद्धा येतं 1 पूर्व D भागिले 4. तर 66चं उत्तर काय दिलं यांनी B R/18. सोपा आहे मित्रांनो, त्याचं पण उत्तर तुम्हाला सोल्युशनमध्ये नक्की देईल. 67चं उत्तर येतं B 18. शुचिर्भूत होणे म्हणजे काय? शुद्ध होणे. पुढचा प्रश्न ॲम्बिस प्रणाली याचं योग्य उत्तर A काय येतं? ॲटोमॅटेड मल्टीमोडेल बायोमॅट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम. लक्षात ठेवायचं आहे, हे गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी नवीन प्रणाली आहे ॲम्बिस प्रणाली. रायगड 70चं उत्तर तर रायगड D एकूण 28 पोलीस स्टेशन आहेत. टोटल 28 पोलीस स्टेशन आहेत. 71 बघा, उषाने सुवर्णपदक पटकावले. या अधोरेखित शब्द आहे सुवर्णपदक. तर याचं योग्य उत्तर प्रथमा. विभक्ती विचारलं आहे, त्याला कोणताही प्रत्यय नाही आहे, त्यामुळे कोणताही प्रत्यय नाही त्याला काय म्हणतो आपण? प्रथम विभक्ती. 72 निलिमा कसं लिहितात? B बघा असे लिहितात C D. तर कोणत्या प्रकारे? तर 72चं उत्तर काय येतं D निलिमा. तुम्हाला मागे मी सांगितलं आहे दोन्हीही जवळजवळ येतं, पहिली वेलांटी दुसरी वेलांटी. लक्षात ठेवायचं आहे. रस्ता द्या गिव्ह वे यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर करतात? तर 73चं उत्तर तर A उलटा त्रिकोण काढतात. 74 बघा, त्या कन्येला बिंदिया शोभते. करता ओळखा. बिंदिया शोभते. 4थं उत्तर तर C शोभणारी काय? बिंदिया. तुम्हाला म्हटलं मी नारी हा प्रत्यय लावून विचारायचा आहे. नारी लावला की तुम्हाला याचं योग्य उत्तर मिळतं कर्त्याचं. शोभणारी काय? बिंदिया. त्यामुळे याचं उत्तर काय येतं? बिंदिया. 75 2020ची खेलो इंडिया युथ गेम गुवाहाटी येथे पार पडली. तर 75चं उत्तर काय येतं? D गुवाहाटी. 76चं उत्तर बघूया डायरेक्ट आपण D पूर्व. 77चं तुम्हाला मी सांगितलं आहे मंथन 2021 काय आहे बघा? अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या म्हणजे AICTEच्या सहकार्याने ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च म्हणजे BPRDने राष्ट्रीय हॅकेथॉन सुरू केले आहे. त्या हॅकेथॉनचे नाव काय विचारलं आहे? मस्त प्रश्न विचारलेत. GK चालू घडामोडीचे आहेत. चालू घडामोडीचे आपण वेगळे प्रश्न घेऊया त्यामधले. तर याचं योग्य उत्तर होतं मंथन 2021. 77चं ऑप्शन येतं C मंथन 2021. 78 अप्पर हाऊस म्हणजे कोणतं? राज्यसभा. अप्पर हाऊस म्हणजेच काय? वरिष्ठ सभागृह. पुढचं बघा 79 महाराष्ट्रामध्ये किती उपप्रादेशिक विभाग आहेत? तर याचं उत्तर तर 35. उपप्रादेशिक म्हटलं मित्रांनो, प्रादेशिक विभाग नाही, उपप्रादेशिक किती आहेत? 35. 80 मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे. या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम टिंब आहे. तर याचं योग्य उत्तर तर द्वितीय पुरुषी अनेक वचन. 81 दशादशे 10 तराने 800 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये किती फरक पडेल? तर त्याचं योग्य उत्तर होतं 8 रुपये. मोटार वाहन अधिनियम 1988मध्ये वेग मर्यादा माहिती ही कोणत्या कलमात दिली आहे? थोडक्यात विचारलं तुम्हाला वेग मर्यादाचं कलम विचारलं आहे. मस्त प्रश्न इथे पत्रिका आहे मित्रांनो, 1 नंबर प्रश्नपत्रिका आहे. 112मध्ये दिलेला आहे. बेसिक प्रश्न विचारले तुम्हाला सर्व. तुम्हाला पाठ असायलाच पाहिजे हे जे बेसिक. बरेच जण काय करतात ॲडव्हान्सची अभ्यास करतात. ॲडव्हान्सचा अभ्यास करू नका मित्रांनो, आधी बेस परफेक्ट करा. बेस परफेक्ट केल्यानंतर कन्सेप्ट क्लिअर होतात. तुम्हाला जर कन्सेप्ट एकदा क्लिअर झाले तर तुम्हाला कोणतेही प्रश्न अवघड जात नाही. 83 बघा एक्सप्रेस वेला जोडणाऱ्या व एक्सप्रेस वेपासून निघणाऱ्या रोडला काय म्हणतात? म्हणजे याचं योग्य उत्तर आहे C लीप रोड. महत्त्वाचा प्रश्न होता लीप रोड. बरेच जण चुकले असतील. 84 भागाकार करा. 84 होतं तर C 8. हे चिन्ह काय दर्शवते? तर याचं योग्य उत्तर होतं थांबा. इथे थांबा आहे, स्टॉप आहे. सुरेशने सुरेल गाणे म्हणले. कर्म विस्तार सांगा. 86 उत्तर तर C सुरेल. कर्म विस्तार म्हणजे कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. गाणे कसे म्हणले? सुरेल. त्यामुळे उत्तर येतं सुरेल. साखर भात. तर याचं योग्य उत्तर मध्यम पदलोपी समास. साखर भातचं तुम्हाला जर विश्लेषण करता येत असेल तर तुम्ही करा. मला माहिती आहे, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. बघूयात कोणाला आता किती जणांना ते माहिती आहे.
प्लस हे चिन्ह काय दर्शवतं? तुम्हाला 2 ऑप्शन दिले तिथे, हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य. यामध्ये तुम्ही कन्फ्युजन असाल तर मित्रांनो याचं योग्य उत्तर येतं बी, प्राथमिक आरोग्य सहाय्यक केंद्र. 89 बघा, 89 उत्तर येतं सी, 4. ऑप्शन घेऊन बघायचं मित्रांनो. तुम्हाला जर हे जमतच नसेल तर इथे काय करायचं, सर ऑप्शन घ्यायचं, ऑप्शन टाकायचं, 7 टाकून बघायचं येतं का. नसेल येत तर 6 टाकायचं, नसेल येत 4 टाकायचं, नसेल येत 3 टाकायचं. तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये ऑप्शन घेऊन उत्तर निघतं. 90 मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये नोंदणी प्रमाणपत्र. तर याचं योग्य उत्तर येतं बी, मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 207. 91 उत्तर येतं बी, 4000. पानिपतच्या लढाईवर 1.25 लाख बांगडी फुटली. तर याचं योग्य उत्तर येतं बी, शब्दशक्ती. शब्दशक्तीचा प्रकार आहे लक्षणा. लक्षणावरतीच यावर्षी जास्तीत जास्त मला वाटतं 90% प्रश्न लक्षणावरतीच विचारले आहेत. लक्षणाचे आणखीन उदाहरणं तुम्ही पाठ करा, जसे की ताटावर बसला, घरावरून हत्ती गेला. या प्रकारचे शब्द जे आहेत ते लक्षणा शब्दशक्तीमध्ये येतात. 93 एका वृत्तचित्तीचे. तुम्हाला माहिती आहे भूमितीचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. भूमितीचा अभ्यास जे करत नाही त्यांना हे मार्क पडणार नाही. आणि भूमिती काही एवढं अवघड नाही आहे. काही सूत्र आहेत ते तुम्हाला पाठच करावे लागतील. त्याचं योग्य येतं 126. गेट 94चं काय तर उत्तर येतं 1, NJME. पदरी पडले झोंड आणि याचं काय उत्तर येतं ए, हसून केले गोड. पुढचा पूर्ण प्रश्न बघा. 95 पदरी पडले झोंड, त्याचं उत्तर काय येतं हसून केले गोड. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले? तर त्याचं योग्य उत्तर येतं 7. आणि तो कितव्या स्थानावर होता असा प्रश्न विचारला तर काय येतं त्याचं 48. 97 मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये चालक लायसन्सची गरज कोणत्या कलम अंतर्गत आहे? तर 97 उत्तर येतं 1, मोटार वाहन अधिनियम 1988 कलम दिलेलं नाही आहे ते. 98 बघा, दशादशे 5 दराने सरळ व्याजाचे हे ते पूर्ण कट झालेलं आहे, त्यामुळे आपण हे समजूच शकत नाही आहे. याचं उत्तर दिलं येते डी. पुढचा प्रश्न 99 आणि 100 या दोघांचे उत्तर बघूयात. याचं उत्तर येतं ए, 95 14 आणि याचं काय येतं डी. ऑप्शन माहिती नाही आहे, प्रश्न माहिती नाही आहे. मला ह्याची पूर्ण जर क्लिअर PDF हवी असेल तर मला मी टेलिग्रामवरती पुन्हा एकदा देईल. तर मित्रांनो यामधील जे प्रश्न होते ते सर्व आन्सर कीनुसार होते आणि यापुढे सर्व प्रश्न आन्सर की आल्याशिवाय तुम्हाला मी देणार नाही. संभाव्य मला एवढ्यासाठी मी तुम्हाला संभाव्य उत्तर देत होतो चुकलं तरी, पण तुम्हाला तुमचा स्कोअर लवकरात लवकर कळावा किंवा तुम्ही काय चुकलात किंवा तुमचं कोणतं बरोबर आहे यासाठी मी तुम्हाला ते संभाव्य देत होतो. बऱ्याच जणांना वाटत होतं मी चुकीचं सांगतो आहे. मित्रांनो तसं नसतं. जेव्हा तुम्ही 50 प्रश्न देता, तुम्ही स्वतः ट्राय करा, 50 प्रश्न उत्तर द्यायचा प्रयत्न करा. माहिती नसताना तुम्ही त्याच्यामध्ये 1 ते 2 चुका तुम्ही सोडता असता, त्या 2 चुकाकडे लक्ष द्यायचं नसतं मित्रांनो. तर मी 48 जे उत्तर तुम्हाला देत असतो 48 त्याच्याकडे तुम्ही जास्त फोकस करायचा असतं. आणि जे 2 चुकलेले असतात ते तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये देतच असतो की बाबा 2 माझ्याकडून चुका झालेत किंवा 1 चूक झाली आहे किंवा 2 चूक झाली किंवा 3 चूक झालेत, तर त्या सर्व चुका मी तुम्हाला कमेंटमध्ये पिन करून देत असतो. तरीसुद्धा बरेच महाभाग आहेत ते कमेंट करत असतात उत्तर चुकीचं देऊ नका. मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी पण तुमच्यासारखाच आहे, तुमच्यासारखाच अभ्यास करूनच पोलीस झालेलो आहे. मला देखील तुम्हाला माहिती आहे मला चुकीचं उत्तर देऊन माझं हे करून घ्यायचं का, डाऊन करून घ्यायचा का पेज आणि सर्व, तर नाही. तर मित्रांनो चुकीचं उत्तर देण्याचा माझा हेतू नसतो. चुकून उत्तर चुकीचं दिलं गेलेलं असतं, त्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं असतं. ते आता तुमच्या समजदारीवरती अवलंबून आहेत. बरेच जण समजून घेतात, फक्त 1 ते 2-3 असते ते फक्त जास्तीत जास्त बोलतात, तर त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही आहे. परंतु त्यांनासुद्धा सांगतो आहे तुम्ही जेवढं जास्त लक्ष द्याल बाकीच्या गोष्टींवरती तुमचं तेवढं अभ्यासावरती परिणाम होईल, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये नक्की चेक करत जा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.